गेली 2 ते 2.5 वर्ष तारदाळ खोतवाडी जलजीवन योजनेचे काम रखडले असून याबाबत विनोद कोराणे यांनी पाठपुरावा करत उपोषणाचा इशारा दिला होता। त्या अनुषंगाने जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन, संबंधित विभागाचे अधिकारी व मक्तेदार यांच्यासोबत 2 वेळा चर्चा झाली होती, परंतु सदर कामास गती न मिळाल्याने विनोद कोराणे यांनी आमरण उपोषण सुरू केले होते। यावेळी जिल्हा परिषदेचे सीईओ यांनी लेखी पत्राद्वारे काम लवकरच मार्गी लावण्याचे उपोषणकर्ते यांना आश्वासन दिले होते। याबाबत कोणतीही कार्यवाही झाली नसल्याने बुधवारी विनोद कोराणे यांनी जिल्हा परिषद येथे मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट घेत स्मरणपत्र दिले। यावेळी चर्चेअंती एस कार्तिकेयन यांनी याबाबतच्या कामाचा पाठपुरावा याबाबत तारदाळ खोतवाडी जलजीवन योजनेची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी येत्या 8 ते 10 दिवसात तारदाळ येथे उपस्थित राहणार असल्याचे सांगितले। यामुळे या योजनेच्या प्रलंबित कामाबाबत लवकरच तोडगा निघण्याची शक्यता आहे। यावेळी विनोद कोराणे, सचिन पवार, योगेश डपळे, सूरज कांबळे आदींसह पत्रकार बांधव उपस्थित होते। नमस्कार। आज माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेय यांना गेल्या 31 तारखेला झालेल्या तारदाळ गावातील आपल्या अन्नत्याग आंदोलनासंदर्भात स्मरणार्थ देण्यासाठी आम्ही इथं आलो होतो। मित्रांनो, मला सांगायला खूप आनंद होतोय की आपल्याला आपल्या भागातील महिला बहिणींनी जे 2 दिवस अन्नत्याग उपोषणाला पाठबळ दिलं त्याचं एक आज फळ मिळालं असं मला वाटते। येत्या 8 दिवसामध्ये जलजीवनच्या कामासंदर्भात पाहणी करण्यासाठी आणि ह्या कामाला गती देण्यासाठी माननीय आपले मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन सर स्वतः ग्रामपंचायतला व्हिजिट देऊन या कामाला चालना देण्यासाठी प्रयत्न करतो असं तिने आपल्याला इथं आश्वस्त केलेलं आहे। त्यामुळे यासाठी ज्या माता बहिणींनी, आबालवृद्धांनी आणि गावातील नागरिकांनी आपल्याला या आंदोलनाला सहकार्य केलं, पाठिंबा दिला, त्यांच्या सर्वांचं हे यश आहे असं मला वाटतंय।